सचिन येवले, सासगाव, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संरक्षण भिंतीचं काम घेतलेलं होतं. आज काम पूर्ण होऊन जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष होऊन गेलेलं असल्यावर सुद्धा अजूनही बिल पेमेंट निघत नसल्या कारणाने संबंधित विटा लोकांना सरीवाले रेतीवाले हे पेमेंटसाठी तगादा लावून यांनी माझं अक्षरशः जीवन हराम करून टाकलेलं आहे. मी ठेकेदार या नात्याने काम केलेलं होतं, परंतु जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तोंडीवलीची निवेदनं देऊनसुद्धा कुठल्याही प्रकारे भर पडलेला नाही आहे व अजूनपर्यंत पेमेंट देण्याची तजवीज त्यांच्या स्तरावरून झालेली नाही आहे. वास्तविक महाराष्ट्र शासनातर्फे पंचायत समिती जिल्हा परिषदला फंड प्राप्त झालेला असूनसुद्धा पेमेंट देण्यामध्ये दिरंगाई का होत आहे याचे आम्हाला नक्की कारण कळत नाही आहे किंवा ते सांगतही नाही आहेत. सदर या कामापोटी ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक वासुदेव पाटील व राजू पाटील सरपंच यांनी माझ्याकडून कमिशन स्वरूपात 1% कमिशनच्या हिशोबाने 1 लाख रुपये कमिशनसुद्धा स्वीकारलेले आहे. एवढं करूनसुद्धा आणि पुढची सर्व जबाबदारी त्यांनी स्वतः पेमेंट काढून देण्याची जबाबदारी घेतलेली असूनसुद्धा मला अजूनपर्यंत पेमेंट मिळालेली नाही आहे. या जाचाला कंटाळून मी काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु माझ्या घरच्यांनी मला असे करण्यापासून थांबवले. परंतु आज मी उद्विग्न होऊन येत्या 30 तारखेला पंचायत समिती पाचोऱ्याच्या समोर संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सहित स्वतःच्या अंगावरती रॉकेल पेट्रोल टाकून सण आत्मदहन करणार आहे व त्यांनाही सोबत घेऊन मारणार आहे. तरी याची कृपया प्रशासनाने दखल घ्यावी. आपण कधी करणार ते आंदोलन? आपलं 30 तारखेला आहे. येत्या 30 तारखेला 30/8/2024 रोजी हे आंदोलन होणार आहे. तर ज्वलनशील पदार्थ पेट्रोल डिझेल वगैरे घेऊन मी स्वतःच्या बी अंगावर टाकून घेणार आहे आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्याही अंगावर ते टाकून सण त्यांना जाळण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि किती बिल थकीत आहे? हे मी माझ्या या पंचायत समितीकडे 4.5 लाख रुपयाच्या आसपास बिल थकीत आहे. तरी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे पेमेंट काढण्यासंदर्भात हालचाल होत नसल्या कारणाने मी अत्यंत उद्विग्न होऊन हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामध्ये व या कारवाईमध्ये मी एकटा असणार आहे आणि सर्वोच्च जबाबदारी माझी एकट्याचीच असणार आहे. धन्यवाद.